सुस्वागतम विद्यार्थी मित्रों. इयत्ता 12वी भूगोल हा विषय आपण अभ्यासतो आहे. या विषयामध्ये आत्तापर्यंत आपण 2 प्रकरणं पूर्ण झालीत आणि तिसऱ्याला सुरुवात केलेली आहे. या तिसऱ्या असणाऱ्या प्रकरणाचं नाव काय आहे? मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन. म्हणजेच मानवाची वस्ती कोणकोणत्या प्रकारच्या आहेत आणि त्याचा वस्ती व्यतिरिक्त असणारी जमीन, भूमी, याचं उपयोजन कशा प्रकारे केलेलं आहे, म्हणजेच वापर कशा प्रकारे आहे केलेला आहे, हे आपण या ठिकाणी अभ्यासत होतो. मग या असणाऱ्या प्रकरणामध्ये आपण पाठीमागच्या तासाला काय अभ्यासलं तर मानवी वस्तीच्या स्थानावरती किंवा स्थापनेवरती प्रभाव पाडणाऱ्या घटकांची माहिती अभ्यासत होतो आपण. म्हणजे कोणकोणत्या घटकांमुळे मानवी वस्ती निर्माण होऊ शकते किंवा वस्ती निर्माण होण्यासाठी प्रतिकूल म्हणजेच वाईट परिस्थिती असणारे घटक आपण या ठिकाणी अभ्यासतो. मग पाठीमागच्या असणाऱ्या तासामध्ये आपण काय अभ्यासलं तर मानवी वस्तीच्या स्थापनेवरती प्रभाव पाडणाऱ्या घटकांमधील प्राकृतिक घटकांची माहिती आपण अभ्यासली. म्हणजे प्राकृतिक घटक कशाला म्हणतो आपण? नैसर्गिकरित्या उपलब्ध असणारे, भौगोलिकदृष्ट्या उपलब्ध असणारे जे घटक आहेत त्या घटकांना आपण प्राकृतिक घटक असं म्हणतो. मग या घटकांमध्ये आपण काय पाहिलं तर उंच सकलपणा, समुद्रसपाटीपासूनची उंची, मृदा, हवामान, जलप्रणाली, भूजल पातळी अशा वेगवेगळ्या घटकांचा कशा प्रकारे मानवी वस्तीच्या स्थानावरती किंवा स्थापनेवरती प्रभाव पडतो हे आपण अभ्यासलं. म्हणजेच हे सर्व प्राकृतिक घटक जर अनुकूल असतील तर त्या ठिकाणी मानवी वस्ती निर्माण होत असते. हे आपण पाठीमागच्या असणाऱ्या तासामध्ये पाहिलं. त्याचप्रमाणे मानवी वस्तीच्या स्थापनावरती किंवा स्थानावरती प्रभाव पाडणारे केवळ प्राकृतिकच घटक आहेत असं नाही, तर त्यामध्ये सांस्कृतिक घटक आहेत, आर्थिक घटक आहेत, त्याचप्रमाणे राजकीय घटक आहेत. अशा वेगवेगळ्या घटकांचा मानवी वस्तीवरती किंवा स्थापनेवरती त्यावरती काय होत असतो? प्रभाव पडत असतो. मग त्यामधील असणारा सांस्कृतिक घटक हा देखील एक मानवी वस्तीसाठी अतिशय महत्त्वाचा असणारा घटक मानला जातो. कारण संस्कृती आज जर पाहिलं आपण तर आपल्या भारतामध्ये असेल किंवा जगामधील असेल तर वेगवेगळ्या धर्माचे, जातीचे, पंथाचे लोक राहतात. मग या जातीच्या, पंथाच्या किंवा धर्माच्या लोकांप्रमाणे त्यांच्या असणाऱ्या संस्कृत्या देखील वेगवेगळ्या आहेत. त्यांचे सण असतील, उत्सव असतील किंवा इतर जे काही त्यांच्या कार्यक्रम असतील, हे सगळे काय आहेत? एकमेकांपासून वेगवेगळे आहेत. म्हणजेच प्रत्येकाची संस्कृती, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई या ख्रिश्चन या सर्व धर्मांचा जर पाहिलं आपण तर संस्कृती कशी आहे? वेगळी आहे. त्यांची राहरीत वेगळी आहे, त्यांचा पेहराव वेगळा आहे किंवा त्यांची बोलीभाषा वेगळी आहे. अगदी सर्वच काही बदल आहे. मग असं सांस्कृतिक घटकांना अनुसरून मानव त्या ठिकाणी वास्तव्य करत असतो. म्हणजे स्वतःच्या धर्माचे, स्वतःच्या जातीचे लोक ज्या प्रदेशामध्ये आहेत अशा प्रदेशाकडे मानव काय होत असतो? त्या ठिकाणी आकर्षला जातो किंवा ओढून त्या असणाऱ्या प्रदेशामध्ये तो राहायला सुरुवात करतो. त्याचप्रमाणे अशा उदाहरणार्थ इंग्लंडमध्ये जर पाहिलं तर विशिष्ट भागातच भारतीय लोक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच ठराविक भागामध्ये उदाहरणार्थ भारतामध्ये पंजाबी लोक पंजाबला राहतात किंवा अशा भागात मराठी लोक महाराष्ट्रामध्ये राहतात. म्हणजेच धर्मानुसार, संस्कृतीनुसार त्या ठिकाणी मानवाचं त्या ठिकाणी काय झालेलं आहे? राहत असलेले आपल्याला दिसून येतात. त्याचप्रमाणे आर्थिक घटक हा देखील मानवी वस्तीच्या स्थापनेवरती खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव पाडत असतो. आर्थिक घटक म्हणजे काय? तर मानवाच्या जीवन जगण्यासाठी
अनेक काही घटकांची गरज असते. मग अनेक काही घटकांचे किंवा अनेक काही उद्योग चालण्यासाठी वेगवेगळ्या असणाऱ्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर केला जातो. या नैसर्गिक साधनसंपत्तीची ज्या भागामध्ये उपलब्धता आहे अशा भागामध्ये मानवाने मोठ्या प्रमाणात वास्तव्य केलेलं दिसतं किंवा वस्ती केलेली दिसते. उदाहरणार्थ खनिजे असतील, कोणत्याही प्रकारची खनिजे असू द्या. मग खनिजं ज्या भागामध्ये आहेत अशा भागामध्ये मानवाने काय केलेलं आहे, वास्तव्य केलेलं आहे की जेणेकरून त्या खनिजांपासून वेगळा धातू तयार केला जातो किंवा वेगळी वस्तू तयार केली जातं, वेगळं उपकरण तयार केलं जातं किंवा एखादं यंत्र तयार केलं जातं. म्हणजेच आर्थिक बदल त्या ठिकाणी घडून येत असतो. म्हणजेच ज्या भागामध्ये खनिजं आहेत त्या भागामध्ये मानवी वस्ती स्थापन झालेली दिसते. त्याचप्रमाणे शेती व्यवसायाचे देखील आर्थिक विकासासाठी खूप महत्त्वाचं स्थान असलेलं दिसतं. शेती हा प्राथमिक व्यवसाय म्हणून ओळखला जातो. मग या व्यवसायाच्या माध्यमातून देखील खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. त्याचप्रमाणे कारखानदारी हा व्यवसाय देखील आहे. मग आज जर पाहिलं आपण तर वेगवेगळ्या प्रकारचे कारखानदारी व्यवसाय आहेत. अनेक काही वस्तू किंवा अनेक काही यंत्र उपकरणं तयार होत आहेत. मग हे तयार करणारी कारखाने किंवा त्या तयार करणाऱ्या कारखान्यांमध्ये लागणारी यंत्र तयार करणारी जी काही कारखाने आहेत अशा कारखान्यांचं त्या ठिकाणी आर्थिक बदल घडवून आणले जाते. मग असे कारखाने ज्या प्रदेशामध्ये आहेत अशा भागामध्ये मानवाचं वास्तव्य झालेलं दिसतं. त्याचप्रमाणे नागरीकरण म्हणजेच मोठ्या प्रमाणात शहरांमध्ये होत असलेली वाढ, लहान शहराचं मोठ्या शहरामध्ये होणारी वाढ. कारण आज ज्यावेळेस शहराची स्थापना होते किंवा शहर उदयास येतं त्यावेळेस त्या शहरांमधील असणारे आकार किंवा घरांची संख्या ही मर्यादित असते किंवा कमी प्रमाणात असते. परंतु कालांतराने त्याच असणाऱ्या नगरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोकवस्ती निर्माण होते. कारण त्या असणाऱ्या नगरामध्ये ज्या काही पायाभूत सुविधा आहेत या पायाभूत सुविधांची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपलब्धता झालेली असते आणि म्हणूनच अशा नागरी भागामध्ये देखील मानवी वस्तीला त्या ठिकाणी वाव मिळतो आणि म्हणून अशा भागामध्ये मानवी वस्ती त्या ठिकाणी स्थापन होत असते. त्याचप्रमाणे वाहतूक मार्गाचा ज्या भागामध्ये विकास झालेला आहे अशा भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात मानवी वस्ती निर्माण झालेली दिसते. वाहतूक मार्ग कोणत्याही प्रकारचा असो, आपल्याला वाहतूक मार्ग माहिती आहेत. भूवाहतूक, जलवाहतूक, हवाई वाहतूक अशा तिन्ही प्रकारच्या वाहतुकीच्या किंवा नळ वाहतूक अशा सर्व वाहतुकींच्या सुविधा ज्या भागामध्ये निर्माण झालेल्या आहेत अशा भागामध्ये मानवी वस्ती खूप मोठ्या प्रमाणात असते. उदाहरणार्थ भूवाहतुकीमध्ये रस्ते वाहतूक आणि लोहमार्ग वाहतुकीचा त्या ठिकाणी समावेश होतो. मग अशा लोहमार्गांचा किंवा रस्त्यांचा विकास ज्या ज्या भागामध्ये झालेला आहे, ज्या ज्या भागामध्ये त्याचं जाळं निर्माण झालेलं आहे अशा भागामध्ये मानवी वस्ती खूप मोठ्या प्रमाणात निर्माण होत असते. त्याचप्रमाणे हवाई वाहतूक असेल किंवा जलवाहतूक असेल, अशा हवाई वाहतुकीच्या अड्ड्यांवरती किंवा त्या ठिकाणी जलवाहतुकीच्या बंदरांच्या भागामध्ये मानवी वस्ती त्या ठिकाणी निर्माण होत असते. म्हणजेच मानवासाठी तो प्रदेश कसा आहे, राहण्यासाठी योग्य अशा स्वरूपाचा आहे म्हणून त्या भागामध्ये मानवी वस्ती निर्माण होते. त्याचप्रमाणे अशा प्रकारे आर्थिकदृष्ट्या या वाहतुकीच्या माध्यमातून, नागरीकरणाच्या माध्यमातून किंवा कारखानदारीच्या माध्यमातून, शेती व्यवसायाचा असेल किंवा खाणकाम व्यवसाय असेल, अशा सर्व व्यवसायाच्या माध्यमातून एक प्रकारे आर्थिक उलाढाल घडून येते. मानवाची त्या ठिकाणी असणारी जी काही परिस्थिती आहे, आर्थिक परिस्थिती आहे, ही आर्थिक परिस्थिती त्या ठिकाणी बदलत असते आणि म्हणून मानवी वस्तीच्या स्थानावरती किंवा स्थापनेवरती आर्थिक घटक हा देखील अतिशय महत्त्वाचा घटक मानला जातो. मग ज्या भागामध्ये आर्थिक घटक उपलब्ध नाहीत, म्हणजे अशी साधनं उपलब्ध नाहीत, अशा भागामध्ये मानवी वस्ती कमी प्रमाणात आढळते. उदाहरणार्थ वाळवंटीय प्रदेश असेल किंवा दलदलयुक्त प्रदेश असेल किंवा हिमाच्छादित असणारा प्रदेश असेल, अशा भागामध्ये मानवी वस्तीसाठी आवश्यक असणारे आर्थिक घटक त्या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत
आणि म्हणून अशा भागामध्ये मानवी वस्ती कमी प्रमाणात आढळते. त्याचप्रमाणे राजकीय घटक हा देखील मानवी वस्तीच्या स्थापनेवरती खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव पाडत असतो. कारण पूर्वी आक्रमणं व्हायची आणि आक्रमण करून मग ती टोळ्यांच्या स्वरूपात मानवी वस्ती असायची. मग या असणाऱ्या टोळ्यांच्या स्वरूपात एक टोळी दुसऱ्या टोळीवरती त्या ठिकाणी आक्रमण करायची आणि आक्रमण करून एकमेकांपाशी असणारं जे काही अन्न किंवा जे काही हत्यारं असतील किंवा जे काही पशु आहेत हे त्या ठिकाणी काय केले जायचे, जिंकून घेतले जायचे. म्हणजे अशा प्रकारे ज्या भागामध्ये राजकीय परिस्थिती किंवा असं युद्धजन्य टोळ्याचं प्रमाण होतं अशा भागामध्ये मानवी वस्ती एकत्रित यायची. कारण लोक एकत्रित असल्यामुळं एकमेकांपासून अशा टोळ्यांपासून स्वतःचं संरक्षण घेतलं जाऊ लागलं किंवा होऊ लागलं. त्याचप्रमाणे कालांतराने या असणाऱ्या टोळ्या युद्धाचं किंवा टोळ्यांचं प्रमाण कमी होऊन मानवी वस्तीचं किंवा शहरांचं गावांची स्थापना झाली आणि यातूनच काय झालं तर देशाच्या सीमावर्ती भागामध्ये लोकवस्ती कमी आढळते. देशाच्या अंतर्गत भागामध्ये लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आढळते. म्हणजे सुरक्षिततेच्या दृष्टीनं ज्या ठिकाणी सुरक्षित अशी ठिकाणं आहेत शहराच्या अंतर्गत भागामध्ये असेल किंवा देशाच्या अंतर्गत भागामध्ये त्या ठिकाणी लोकांचं वास्तव्य खूप मोठ्या प्रमाणात असलेलं दिसतं. देशांच्या सीमावर्ती भागामध्ये उदाहरणार्थ भारत पाकिस्तानच्या जी काही सीमारेषा आहे किंवा बाउंड्री आहे अशा भागामध्ये मानवी वस्ती कमी प्रमाणात आढळते. कारण वारंवार होणारा वाद किंवा वारंवार होणारा जो काही दारुगोळा आहे, तोफांचा मारा आहे, यामुळे त्या ठिकाणचं असणारं लोकांचं जनजीवन काय होतं आहे, विस्कळीत होतं आहे. आणि म्हणून अशा प्रदेशामध्ये राजकीय तणाव असणाऱ्या प्रदेशामध्ये मानवी वस्ती कमी प्रमाणात आढळते. म्हणजे ज्या ठिकाणी मानवी वस्तीसाठी राजकीय परिस्थिती चांगली आहे अशाच भागामध्ये मानवाने वास्तव्य केलेलं दिसतं. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला प्राकृतिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय घटकांच्या माध्यमातून मानवी वस्तीच्या स्थापनेवरती कशा प्रकारे प्रभाव पडू शकतो हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. त्याचप्रमाणे आज जर पाहिलं तर जगामध्ये वस्तीचे अनेक प्रकार मानले जातात. मानवी वस्ती जर पाहिलं अगदी मानवाच्या उत्पत्तीपासून टप्प्याटप्प्याने त्यामध्ये बदल होत गेलेला दिसतो. मग या असणाऱ्या बदलाचं किंवा मानवी वस्तीचं जे काही प्रकार आहेत हे प्रकार देखील आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. वस्तीच्या आकार आणि प्रकारात भिन्नता आढळते. कारण सर्वच वस्ती किंवा सर्वच त्याचा असणारा प्रकार जो आहे सारखा नाही आहे. आकार किंवा प्रकार सारखा नाही आहे, त्यामध्ये बदल आहे. काही लहान आहेत, काही मोठे आहेत, काही उंच इमारती आहेत किंवा काही झोपड्या आहेत. म्हणजे त्याच्या प्रकारामध्ये देखील बदल आहे. त्याचप्रमाणे एका पाड्यापासून ते महानगरांपर्यंत त्यामध्ये बदल असलेला दिसतो. पाडा म्हणजे अगदी छोटीशी वस्ती, 4-2 घरं असणारी किंवा 10-5 घरं असणारी पाडा म्हणजेच वाड्या म्हणतो आपण त्याला. म्हणजे अशा वाड्या वस्त्यांपासून ते महानगरापर्यंत जर पाहिलं तर त्यांच्या आकारांमध्ये किंवा त्या असणाऱ्या वस्त्यांच्या लोक राहत असलेल्या भागाला आपण वस्ती म्हणतो. मग अशा भागाला त्या ठिकाणी काय म्हटलं, वैशिष्ट्यानुसार वस्त्यांचे 2 प्रकार त्या ठिकाणी पाडले गेलेले आहेत. कोणते प्रकार आहेत? महत्त्वाचे 2 प्रकार आहेत त्या ठिकाणी, ग्रामीण आणि शहरी. ग्रामीण आणि शहरी अशा 2 भागामध्ये त्या ठिकाणी काय केलेलं आहे, वस्तीचे प्रकार पाडले गेलेले आहेत. वस्तीच्या प्रकारामध्ये ग्रामीण वस्ती आणि नागरी वस्ती अशा 2 वस्तीचे प्रकार आहेत. या असणाऱ्या वस्तींमध्ये देखील बदल आहे. त्यांची वैशिष्ट्ये जर पाहिली आपण तर यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तफावत असलेली दिसते. आता ग्रामीण वस्ती आणि शहरी वस्ती यामध्ये बदल काय आहे आपण हे किंवा वैशिष्ट्ये त्यांची काय आहे ते आपण पाहूया. ग्रामीण वस्तीमध्ये लोकसंख्या व लोकसंख्येची असणारी घनता कमी असते.
आपण जर जनरली पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये लोकवस्ती कमी आहे, लोकसंख्या देखील कमी आहे, म्हणजेच लोकसंख्येची घनता कमी आहे. याच्या उलट शहरी भागामध्ये जर पाहिलं तर लोकसंख्या व लोकसंख्येची घनता जास्त असलेली दिसते. आपण जर नातेपुते किंवा पुणे या 2 शहरांची जर तुलना केली तर आपल्या लक्षात येईल नातेपुते शहरामध्ये असणारी लोकसंख्या कमी आहे किंवा त्या ठिकाणची असणारी लोकांची जी काही दाटी आहे, घनता आहे, ती कशी आहे, कमी प्रमाणात आहे. अगदी त्याच्या उलट परिस्थिती पुण्याची आहे. पुण्यामध्ये लोकसंख्या जास्त आहे, त्याच्या तुलनेत त्या ठिकाणी काय आहे, लोकसंख्येची दाटी देखील आहे, म्हणजेच घनता कमी क्षेत्रामध्ये जास्त लोक राहिलेले आहेत, त्या ठिकाणी घनता जास्त आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण वस्तीच्या बाबतीत जर पाहिलं तर बहुतेक लोक प्राथमिक स्वरूपाच्या व्यवसायामध्ये गुंतलेले असतात. म्हणजे ग्रामीण वस्ती किंवा ग्रामीण भागाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी असणारी जी काही लोकसंख्या आहे, जास्तीत जास्त लोकसंख्या ही प्राथमिक स्वरूपाच्या व्यवसायांमध्ये गुंतलेली असते. जसं की शेती, पशुपालन, खाणकाम, वनांमधील मिळणारं उत्पादन, अशाच व्यवसायांवरती त्या ठिकाणी काय केलं जातं, उदरनिर्वाह भागवला जातो किंवा वस्ती अवलंबून असते, गुंतलेली असते. याच्या उलट शहरी भागामध्ये बहुतेक लोक बिगर प्राथमिक व्यवसाय म्हणजे प्राथमिक व्यवसायाशिवाय इतर व्यवसायांमध्ये गुंतलेले असतात. त्या ठिकाणी शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय, खाणकाम व्यवसाय, पशुपालन व्यवसाय नसतो. त्या ठिकाणी कोणते व्यवसाय चालतात, द्वितीयक किंवा तृतीयक, चतुर्थ श्रेणीतील असणारे जे व्यवसाय आहेत, म्हणजे कारखानदारी व्यवसाय, वाहतूक, व्यापार, अशा स्वरूपाचे व्यवसाय त्या ठिकाणी चालतात. म्हणजेच दोन्ही भागातील असणारे वैशिष्ट्ये जर पाहिली तर व्यवसायाची वैशिष्ट्ये देखील वेगवेगळी असलेली आपल्याला दिसतात. त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये किंवा ग्रामीण वस्तीचा जर विचार केला तर त्या ठिकाणी लिंग गुणोत्तर किंवा वयोरचना यामध्ये तफावत आढळते. याच्या उलट शहरी भागामध्ये लिंग गुणोत्तर, वयोरचना यामध्ये तफावत असते. कारण शहरी भागामध्ये स्त्रियांचं आणि पुरुषांचं प्रमाण लिंग गुणोत्तराच्या बाबतीत जर पाहिलं तरी सारखं नसतं. त्यामध्ये जास्तीत जास्त पुरुषांचं आणि कमी स्त्रियांचं असं प्रमाण असलेलं दिसतं. त्याचप्रमाणे वयोरचनेचा जर विचार केला दोन्ही भागाचा, ग्रामीण शहरी, तर शहरी भागामध्ये कमवणाऱ्या लोकांचं म्हणजे 15 ते सर्वसाधारणतः 60 वर्षापर्यंतच्या लोकांचं वय प्रमाण जास्त असलेलं दिसतं. तर ग्रामीण भागामध्ये लहान मुलं आणि म्हातारी माणसांचं प्रमाण जास्त असलेलं दिसतं. म्हणजेच दोन्ही भागाची तफावत किंवा तुलना जर केली आपण तर दोन्ही भागामध्ये त्या ठिकाणी वयोरचनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल असतो. त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये जर पाहिलं तर वाहतूक, संदेशवहनाच्या सुविधा कमी स्वरूपाच्या असतात. वाहतुकीच्या जर पाहिलं तर सर्वच भागामध्ये वाड्या वस्त्यांवरती त्या ठिकाणी रस्त्यांची निर्मिती झालेली नाही आहे किंवा डांबरीकरण झालेलं नाही किंवा सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते नाही आहेत. म्हणजे त्या ठिकाणी कच्च्या स्वरूपाचे किंवा पायवाटाच्या स्वरूपात त्या ठिकाणी रस्त्यांची सुविधा आहेत. मग अशा भागामध्ये वाहतूक व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात चालत नाही आहे. त्याचप्रमाणे संदेशवहनाच्या देखील सुविधा ग्रामीण भागामध्ये खूप कमी प्रमाणात असलेल्या दिसतात. अगदी कित्येक किलोमीटर ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी चालत जावं लागतं. म्हणजे संदेशवहन एकाला देखील कमी प्रमाणात असलेला दिसतो. याच्या उलट शहरी भागामध्ये जर पाहिलं तर वाहतूक संदेशवहनाच्या आधुनिक जाळं निर्माण झालेलं आहे. अगदी गल्ली बोळातून त्या ठिकाणी काय झालेलं आहे, मोठ्या प्रमाणात रस्त्यांचा विकास झालेला आहे. त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. अगदी जलदरित्या कोणत्याही प्रकारची माहिती मानवापर्यंत पोहोचू लागलेली आहे. त्याचप्रमाणे उपलब्ध सेवा मर्यादित प्रशासकीय ग्रामपंचायतीपुरत्याच असतात. ग्रामीण भागामध्ये जर पाहिलं तर प्रशासन कोण चालवतं तर ग्रामपंचायत चालवते. याच्या उलट प्रशासन जर पाहिलं तर शहरी भागामध्ये नगरपंचायत किंवा नगरपालिका असते, महानगरपालिका असते. म्हणजे असणाऱ्या प्रशासनामध्ये देखील बदल असलेला दिसतो. त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये जागेची टंचाई नाही तरी देखील घरे कशी आहेत, ऐसपैस किंवा पारंपरिक रचना असलेली, आजूबाजूचा
भाग मोकळा असलेल्या स्वरूपाचे दिसतो. कारण म्हणजे एकांकी वस्ती किंवा खूप विरळ अशा स्वरूपाची वस्ती ग्रामीण भागामध्ये दिसते. परंतु याच्या उलट शहरी भागामध्ये जर पाहिलं तर जागेची टंचाई किंवा असणारी लोकसंख्या केंद्रित स्वरूपाची असते. एकाच ठिकाणी एकवटलेली असते. अगदी केंद्रबिंदूच्या भोवतालच्या भागामध्ये त्या ठिकाणी लोक काय झालेले असतात, एकवटलेले असतात. त्याचप्रमाणे इमारती ज्या आहेत त्या बहुमजली स्वरूपाच्या असतात किंवा मोकळ्या जागेची मर्यादा पडते. मोकळ्या जागा अगदी खेळाची मैदानं किंवा अशाच भागामध्ये थोडीफार मोकळ्या प्रमाणात जागा आपल्याला पाहायला मिळते किंवा गार्डन्स लहान मोठ्या स्वरूपाचे असतील. तर अन्यथा शहरांमध्ये किंवा शहरी वस्तीमध्ये त्या ठिकाणी जागेची खूप मोठ्या प्रमाणात टंचाई असलेली दिसते. त्याचप्रमाणे ग्रामीण भागाचा जर विचार केला तर नैसर्गिक घटकांचा प्रभाव, आकार, विस्तार जास्त असतो. नैसर्गिक घटक ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असतात. त्याचप्रमाणे शहरी भागामध्ये आधुनिक घटकांचा प्रभाव जास्त असतो. त्याचा आकार किंवा त्याचा असणारा विस्तार कसा आहे, मोठ्या स्वरूपाचा आहे. आज जर पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारचे यंत्र निघाले आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कारखाने उभारले गेलेले आहेत आणि यातून शहरी भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्याचप्रमाणे त्याचा आकार मोठ्या स्वरूपाचा झालेला आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये कशा प्रकारे फरक आहे किंवा त्याची असणारी वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येतात. मग या असणाऱ्या ग्रामीण आणि शहरी भागामध्ये देखील वस्त्यांचे प्रकार पडलेले आहेत. मग नागरी वस्ती असेल किंवा दाट केंद्रित असणारी वस्ती असेल, अर्ध केंद्रित असणारी वस्ती किंवा विखुरलेल्या स्वरूपाची वस्ती, असे वेगवेगळ्या प्रकारचे वस्तीचे त्या ठिकाणी काय पडलेले आहेत, प्रकार पडलेले आहेत. मग हे असणारे प्रकार आपण पुढच्या तासाला पाहूया.